बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला। कालांतराने मुंबईसह राज्यात या गणेशोत्सवाला मोठं रूप प्राप्त झालं। मुंबईतील 5 सर्वात जुनी मंडळं तुम्हाला माहीत आहे का? चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबईतील 5 जुनी मंडळं कोणती आहेत ते जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रसाद यादव, आपण पाहतात एबीपी माझा। केशवजी नाईक चाळ मुंबईतील सर्वात जुने गणपती मंडळ आहे। गिरगावातील केशवजी नाईक चाळ गणपती मंडळाची स्थापना 1893 साली बाळ गंगाधर टिळकांनी केली। जितेकरवाडी गणेशोत्सव मंडळ मुंबईतील दुसरा गणपती म्हणून जितेकरवाडी गणेशोत्सवाची ओळख आहे। 1894 मध्ये या मंडळाची स्थापना झाली। यंदा हे मंडळ सिद्धटेकचा सिद्धिविनायक साकारत आहे। पारंपरिक पद्धतीने मातीपासून बनवलेल्या 2 फूट उंचीच्या मूर्तीसह गणेशोत्सव साजरा केला जात असतो। जगन्नाथ चाळ गणेशोत्सव मंडळ 1896 साली या गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली। या मंडळाच्या बाप्पाचे आगमन आणि विसर्जनाची मिरवणूक ही पालखीतून काढली जाते। कामत चाळ गणेशोत्सव मंडळ 1896 साली या मंडळाची स्थापना झाली। या मंडळाच्या बाप्पाची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढली जाते, तर गणेशोत्सवात भजन अथवा कीर्तनाचे आयोजन करण्यात येते। लोकमान्य गणेश मंडळ 1901 साली या मंडळाची स्थापना झाली। छोटी मूर्ती, शाडूची मूर्ती, साधं सिंपल सोबर सजावट, पारंपरिक मिरवणूक ही या मंडळाची ओळख आहे। ना मोठा देखावा, ना मोठ्या मूर्ती, ना कानाला त्रास होणारे डीजे, ना डोळ्यांना त्रास होणाऱ्या LED लाईट। मुंबईतील चाळ संस्कृतीत टिकून राहिलेल्या या गणेश मंडळांना तुम्ही यावर्षी जरूर भेट द्या। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी एबीपी माझाला फॉलो करायला विसरू नका।